अभिजित पानसे मनसे नेते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित जी, काय घडतंय नेमकं आता मीरा भाईंदरमध्ये? अशी एक माहिती मिळतीये की आता या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली आहे। प्रताप सरनाईक सुद्धा स्वतः या मोर्चात सहभागी होणार आहेत। काय नेमकं तथ्य आहे? आम्ही जसा मोर्चा ठरवला होता तसाच मोर्चा काढलेला आहे। आम्ही तो संपूर्णपणे तशाच पद्धतीने मोर्चा काढणार। मराठी माणसाची गळचेपी होऊ देणार नाही। आणि या पोलिसांना माझं खुलं आव्हान आहे, जे काय करायचं ते करा, जे काय हात टाकायचं ते हात टाका, जे काय उचलायचं तो उचला, मोर्चा होणारच। मीरा भाईंदरमध्ये जमावबंदी लागू आहे आणि आता आपण मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। काय या सगळ्या संदर्भात धरपकड केली जाते पोलिसांकडून? प्रताप सरनाईक आता म्हणतात मी स्वतः या मोर्चात सहभागी होईन। सुरुवातीला मात्र या मोर्चाच्या मार्गासंदर्भात त्यांनी देखील आक्षेप घेतलेला होता। पोलिसांच्या भूमिकेवर आता मात्र ते शंका उपस्थित करतायत। अहो, त्या व्यापाऱ्यांचा मोर्चा नेला तेव्हा कुठली परमिशन नव्हती, कुठलंही निवेदन नव्हतं। त्यांना पोलिसांनी संरक्षण द्यायचं आणि आम्ही मराठी माणसांनी महाराष्ट्रात मोर्चा काढून आमची धरपकड करायची, आमच्या माता भगिनींना उचलून जेलमध्ये टाकायचं। हा कुठला नाही, मराठी माणसाला वेगळं पाडण्याचा, मुंबई तोडण्याचा हा डाव आहे। हे सगळे गुजरातांची बाजू घेऊन, हे गुजरातचं सरकार आहे का महाराष्ट्राचं सरकार आहे? आम्ही मोर्चा काढणार, आम्ही त्याच्यावर ठामत, आम्ही मोर्चा काढलेला आहे। अगदी या मोर्चा साधारणतः तुम्ही म्हणताय की तुम्ही मोर्चा काढलेला आहे, पण याआधी ज्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचं काय, हा देखील मुद्दा उपस्थित होतोय। अहो, डांबून ठेवलेला एका हॉटेलमध्ये ते सगळे दरवाजे सोडून आम्ही बाहेर पडलेलो आहे। पोलिसांनी काय कारवाई करायची ती करावी। अगदी पोलिसांनी काय कारवाई करायची ती करावी असं म्हणतायत अभिजित पानसे। अभिजित पानसे जी, खूप खूप धन्यवाद। मोर्चात सहभागी होऊन सुद्धा तुम्ही या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया आम्हाला दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।